साई संस्थान प्रशासन आणि पोलिसांचं धोरण ब्रिटिशांपेक्षाही अधिक घातक असून साईबाबांच्या गुरुवारी निघणाऱ्या पालखीचा जणू पोलिसांनी ताबा घेतल्याचं चित्र 29 नोव्हेंबर 2018च्या पालखीदरम्यान पाहायला मिळालं। आम्हाला साईबाबांच्या पालखीसह रथ आणि उत्सव काळात कोणीही रोखू शकणार नाही आणि सदर बाब आम्ही खपूनही घेणार नसल्याचं शिर्डीचे ग्रामस्थ रवींद्र गोंदकर यांनी म्हटलंय। मंदिरात पालखीदरम्यान झालेल्या विनयभंगाच्या घटनेनंतर पालखीत काही आचारसंहिता आणि नियम संस्थान प्रशासनानं बनवले असून मानकरी आणि साई संस्थान कर्मचारी सोडून शिर्डी ग्रामस्थांना पालखीत मज्जाव करण्यात आलाय। याचं चित्र कालच्या पालखीत प्रामुख्यानं पाहायला मिळालं। केवळ मानकरी आणि अधिकारी कर्मचारी आणि पोलीस प्रशासन या पालखीत दिसून आले। केवळ 1 ते 2 शिर्डी ग्रामस्थांच्या व्यतिरिक्त पालखीसोबत कुणीही नव्हतं। मागील पालखीवेळी काही ग्रामस्थांच्या सहभागानंतर त्यांना पोलीस उपाधीक्षक आनंद बोहिटे यांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या होत्या। यानंतर यंदा कुणीही पोलिसांच्या भीतीपोटी पालखीला आलं नसल्याचं पाहायला मिळालं। जे ग्रामस्थ आले त्यांना साई भक्तांप्रमाणेच बॅरिकेडच्या बाहेर ठेवण्यात आलं होतं। त्यामुळे वर्षानुवर्ष साईंची पालखी नित्यानं करणाऱ्या मूळ शिर्डी ग्रामस्थांना पोलिसांच्या या जाचाचा त्रास सहन करावा लागतोय। साई चरित्रामध्ये देखील साईबाबांच्या पालखीवेळी ग्रामस्थ पालखीच्या पुढे नाचत असे असा उल्लेख असताना शिर्डीकरांनी प्रशासनाच्या धोरणाला विरोध करायला हवा असं पालखीत उपस्थित असलेले भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस रवींद्र गोंदकर यांनी म्हटले। आजचं चित्र पाहून मनाला वेदना झाल्याचं सांगत आज पालखीला आचारसंहिता घातली आहे, उद्या साईंच्या दर्शनाला देखील नियम घातले जातील हे खपून घेणार नसल्याचं गोंदकरांनी S9 चॅनलशी बोलताना म्हटलंय। बाबांच्या साई चरित्रामध्ये पालखीचं वर्णन केलेलं आहे। त्या पालखीच्या वर्णनामध्ये तुताऱ्या वाजतात, ढोल ताशे वाजताय, गावकरी नाचताय असं त्या साई चरित्रात अध्यायामध्ये उल्लेख आहे। आणि मागच्या पालखीला काय जो प्रकार झाला असेल तो चुकीचाच आहे, आम्ही त्यांचं चुकीचं समर्थन करणार नाही। पण चोर सोडून संन्याशाला शिक्षा हा प्रकार काय प्रशासनाचं योग्य नाही। आज बाबांच्या हयातीपासून पालखी चालू आहे आणि त्या पालखीला बऱ्यापैकी ग्रामस्थ उपस्थित असतात। पण आज मंदिरात बघायला मिळालं तर फक्त मंदिरात पोलीस प्रशासन जास्त प्रमाणात आणि एकही गावकरी नाही। मानकरी सोडले तर एकही गावकरी त्या पालखीत 1-2 जर लोक सोडले तर अक्षरशः बाबांचे म्हणजे मालकच प्रशासन झाल्यासारखं। आणि ह्या गावचं आमचा जन्म झाला तोपासून तर आम्ही मरेपर्यंत आम्ही या गावचे ग्रामस्थ आहोत। आम्हाला मंदिरात जाण्यासाठी कुठलीही शक्ती रोखू शकत नाही। आम्हाला पालखीला, रथाला, बाबांच्या वेगवेगळे 7 उत्सव असतात प्रमुख, ह्या उत्सवांना येण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागत असेल तर कदापि ही बाब शिर्डीकर म्हणून आम्ही खपून घेतले जाणार नाही। आज यांनी एक आचारसंहिता पालखीला घालून घेतली, उद्या ते दर्शनासाठी आचारसंहिता घालून घेतील आणि हळूहळू ह्या मंदिर प्रशासनामध्ये किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये गावकऱ्यांचा जो सहभाग आहे तो संपून टाकतील। याच्यातून चांगल्या गोष्टी जशा उदयाला येतील तशा वाईट गोष्टीसुद्धा भविष्यात उदयाला येतील। ह्या गावाने सगळ्या म्हणजे आत्तापर्यंत शिर्डी पाहत आलो आम्ही, 40-41 वर्ष वय आहे आमचं। इथले ट्रस्टी अधिकारी 1-1, 2-2, 3-3, 4-4 वर्षाला बदललेले। आम्ही गेल्या 40 वर्षापासून म्हणजे माझा जन्म जेव्हापासून तेव्हापासून मी हे सगळं बघतो। पण मला असं कधी वाटलं नाही की इतक्या कमी लोकांमध्ये पालखी झाली आहे। एकदम म्हणजे अंतकरणाला हळहळ वाटणारी गोष्ट आहे आणि प्रशासनानं अध्यक्ष साहेबांना ह्या गोष्टीचा बारकाव्याने विचार करून याच्यावर गंभीर निर्णय घेणं अपेक्षित आहे। तुम्ही जर एक करून माणूस जर टार्गेट करत गेले, ब्रिटिश काळीत सुद्धा लोकांच्या विरुद्ध निर्णय घेतले जायचे, पण लोकांनी जनआंदोलन केल्यानंतर किंवा निवेदन दिल्यानंतर लोकांच्या नागरिकांच्या हिताचे निर्णय ब्रिटिश सरकारसुद्धा घेत होतं। आज ब्रिटिश जाऊन 150 वर्ष पूर्ण होत आले तरी देखील म्हणजे त्यांची संस्कृती अधिकाऱ्यांमध्ये दिसायला मिळते। फार वाईट गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीला कधीही शिर्डीकर म्हणून मी तरी खपून घेणार नाही। बाबांच्या 37व्या साई चरित्राच्या अध्यायामध्ये हे सगळं वर्णन आहे पालखीचं, का पालखीच्या पुढं मागं लोक नाचायचे। हे सगळं चालू असताना मी गावकऱ्यांना परत एकदा विनंती करेल, पक्ष, जात, धर्म सगळं विसरा। बाबा आपले आहे ना, आपण शिर्डीचे आहोत ही भावना एकत्र ठेवून आपण
ह्या निर्णयाच्या विरुद्ध विचार करण्याची तळमळीने गरज आहे. जर आज तुम्ही विचार केला नाही, या गोष्टीतून जर चांगलं होत असेल तर आनंदच आहे, पण जर वाईट होणार असेल तर याला फक्त शिर्डीकर आणि शिर्डीकर जबाबदार राहतील. त्याच्यात माझासुद्धा नंबर असेल आणि मला हे 100% वाईट वाटेल. धन्यवाद. चोर सोडून संन्याशाला फाशी असं म्हणण्याची वेळ शिर्डीकरांवर आली असून साईंच्या नगरीतले रहिवासी असल्याचा सन्मान आज संरक्षणाच्या नावाखाली हिरावला जातोय. विशेष म्हणजे पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे, शिर्डीचे डीवायएसपी अभिजित शिवथरे आणि पोलीस निरीक्षक अरविंद माने आपल्या फौज फाट्यासह काल पालखीला संरक्षण देताना तत्परतेनं उभे पाहायला मिळाले. मात्र पोलिसांची हीच तत्परता साई भक्तांसह पाकिटमारीच्या विरोधात दिसली तर साई दरबारात केलेल्या कामगिरीबद्दल बाबांचा अधिक आशीर्वाद या अधिकाऱ्यांना मिळू शकेल. यावर आता अर्थहीन गोष्टींवर आंदोलनं करत नको त्या चर्चा घडवणाऱ्या सो कॉल्ड ग्रामस्थांनी आपली ओळख पुसू पाहणाऱ्या घटना तितक्याच गांभीर्यानं घ्यायला हव्या. ब्युरो रिपोर्ट, एसएन मीडिया, शिर्डी.